मित्रांनो, सरस्वती पंचमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तर आज सरस्वती पंचमी आहे। आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। वीणावादिनी हंसवाहिनी अशा या देवीची आराधना सर्वांनी रात्री 12 वाजेच्या अगोदर अशी पूजा नक्की करा। घरच्या घरी पण शिवलिंग असेल तरी पण घरच्या घरी तामणामध्ये शिवलिंग ठेवून घ्या। अगोदर गणपतीची पूजा करा, मग शिवलिंग तामणामध्ये ठेवा आणि मग नंतर शिवलिंगाचे अभिषेक करा। मधाने, दयाने, दुधाने, पंचामृताने। एक पिवळं फूल पाहिजे, झेंडूचं का असे ना पिवळं फूल। जर सरसोचे राहिले तर अतिउत्तम, झेंडूचे बी राहिले तरी सुद्धा चालेल। कारण आजच्या दिवशी जर आपण शिवलिंगावर पिवळे फुलं अर्पण केले 21 तर आपल्या मुलांना चांगली ज्ञानाची विद्येची प्राप्ती होईल। आपले मुलं जिथे जातील तिथे त्यांना यश कीर्ती मिळेल। तर मी हे बघा 21 फुलं शिवलिंगावर ठेवत आहे। ओम ऐं सरस्वती नमः, ओम ऐं सरस्वती नमः। अशा प्रकारे आपल्याला प्रार्थना करायची आहे। एक पण फूल राहिलं त्याच्या पाकळ्या करून घ्या आणि एक एक पाकळी चढवा। फूल नसणार तर 21 दाणे तांदळाचे करून घ्या पिवळे, हळद टाकून, आणि एक एक तांदळाचा दाणा ओम ऐं सरस्वती नमः असा मंत्राचा जप करत करत शिवलिंगावर घरच्या घरी अर्पण करा। याच्याने आपले मुलं ज्ञानाचे भंडाराने भरलेले राहतील आणि त्यांना कोणत्याही कामात यश कीर्ती मान सन्मान वाढेल। तर अशा प्रकारे पूजा शिवलिंगावर तुम्ही आपली पूर्ण करू शकतात। तर मी अशा प्रकारे आजच्या दिवशी मी पूजा केली, सेवा केली भगवान शिवाची। तर तुम्ही बघू शकतात कशा प्रकारे केली मी। छान भगवान शिवाला पहिले अंघोळ घातली, छान स्वच्छ केले, 21 फुलं सरसोचे फुलं अर्पण केले, झेंडूच्या पाकळ्या 21 अर्पण केल्या, 21 तांदूळाचे दाणे अर्पण केले आणि कापूर आणि लवंग याने सरस्वती मातेची आरती केली। कारण वीणावादिनी हंसवाहिनी देवीची कापूर आणि लवंगाने जर आरती केली तर आपल्या प्रत्येक कार्यात यश येते। आणि जर कापूर लवंगा नसणार तर आपला तुपाचा दिवा एक लावून घ्यायचा, त्याच्याने बी आरती केली तरी सुद्धा चालेल। या फुलोराचं दर्शन तुम्ही घेतले तरी सुद्धा या फुलोराजवळ तुम्ही आपल्या मनातल्या इच्छा बोलल्या तर आपल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हायला मदत होते। भगवान शिव अतिशय भोळे आहेत। भोळा साम सदाशिव प्रत्येकाच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतात। आणि नैवेद्य म्हणून पिवळा मिठाई, पिवळा पेढा या पिवळा भात गोड करून तुम्ही माता सरस्वतीला अर्पण करू शकता, नाही तर गुळाचा खडा पण केला तरी सुद्धा चालेल। तर अशा प्रकारे ही सेवा केलेली आपल्याला अतिशय फलदायी राहील, आपल्या 7 पिढ्यांचा उद्धार करणारी राहील। आपल्या 7 पिढ्यांमध्ये कोणी अज्ञानी अचेत मूर्ख जन्माला येणार नाही। म्हणून एक दीपदान माता सरस्वतीसाठी भगवान शिवासमोर नक्की करा। एक पिवळा दाणा हळदीचा हातात घेऊन पण चढवला। ओम ऐं सरस्वती नमः।